सार्थ एकनाथी भागवत अध्याय 7 भाग 2. आणि म्हणून तू पवित्र आहेस अशी तुझी लोक कीर्ती गातात. गोपांच्या उच्चिष्ट घासाने आणि पवित्रता भंग पावली नाही. उलट त्या उच्चिष्ट घासानेच गवळ्यांची पोरे तू तारलीस. पूतनेला प्राणासह वर्तमान शोषून घेतलेस, तरी तुझी पवित्रता कमी झाली नाही, कारण त्यामुळेच तिचा उद्धार झाला. अर्थात दोषच दोषांचा तारक झाले. कालिया सर्पाचे मर्दन करून त्याचा अभिमान नाहीसा केलास, तरी पवित्रता मोडली नाहीस. त्याला निर्विष करून त्याचा उद्धार केलास. रजक हा जातीने अत्यंत हीन, तो अद्दपातास जावयाचा, पण त्याला मारून पुनीत करून सायुज्य मुक्तीला पात्र केलेस. गोपींशी निंद्य भासणारे कर्म करूनच त्यांना निष्काम करून सोडलेस. त्यामुळे त्या अत्यंत पवित्र होऊन सायुज्य सदनाला गेल्या. सुकर्म असो की कुकर्म असो, करता पवित्रता निर्भय राहते. म्हणूनच म्हणजे अकर्त्यात्मबोधामुळेच तुला पुरुषोत्तम हे नाव पडले आहे. त्रिगुणांमध्ये जो सापडतो त्याला ते गुण जखडून टाकतात, पण त्या गुणाचा तुझ्यामध्ये अंतच होऊन जातो. म्हणून तू सर्वथा अनंत आहेस. देशाच्याने किंवा कालाच्याने तुला काही मर्यादा घालवत नाही. म्हणून तू अनंत व अपार आहेस. श्रुतींना सुद्धा तुझा पार लागत नाही. तुला मी काय विनंती करावी आणि किती म्हणून काकुळती लायावे. हे सहृदयस्थ ज्ञानमूर्ती आहेस. त्यामुळे साऱ्या त्रैलोक्यात जाणता असा काय तो तूच एक. ज्ञान अज्ञान या मायाशक्ती या साऱ्या ईश्वराधीन आहेत, पण त्या ईश्वराचीही ईश्वरमूर्ती तू आहेस. हे श्रीकृष्णा, ही तुझी कीर्ती सत्य आहे. हे कृष्णनाथा, सर्वांचा नियंता सर्व करून अकर्ता व सर्व भोगून अभोक्ता असा ईश्वर तूच एक आहेस. ज्या स्थानाचा देशाने किंवा कालानेही नाश होत नाही, तेथचा तू रहियापाशी असून पूर्णाशाचा पूर्ण अवतार आहेस. नराचे तू अविनाश प्राप्त आहेस, म्हणून तुला नारायण असे म्हणतात. तुझ्याचमुळे जीवाचे चलनवलन होते. सर्वांचे चालक पण तुझ्यापाशी आहे. अशा प्रकारचा तू स्वतः ईश्वर असून नराचा खास नारायण आहेस. तूच युद्धाचा प्रसंगी अर्जुनाला ब्रह्मज्ञान दिलेस. भयंकर रणसंग्रामात एकमेकांचा जीव घेण्याकरिता पाऊल पुढे करून राहिलेल्या प्रसंगी आपला सखा तो अर्जुन त्याला ब्रह्मज्ञान सांगितले. तू नारायण असा कृपाळू असल्यामुळे मी तुला शरण आलो आहे. अधिभौतिक, आध्यात्मिक व अधिदैविक ह्या त्रिविध तापांनी मी तप्त झालो आहे. हा संसार भयंकर दुःखाने युक्त आहे. संसार म्हणजे एक अंधारी विहीर आहे. तीत काम क्रोधादी महादुष्ट सर्प आहेत. निंदा व स्पर्धा हे काटे तीत पसरलेले आहेत. अशा दुःखामध्ये मी पडलो आहे. तेथे पडल्यामुळे ब्रह्माद्वेषाच्या पोटामध्ये शूळ उठून त्याने मी तळमळत आहे. त्यातून बाहेर निघावयाला आपल्या बुद्धीला तर मुळीच उपाय सुचत नाही. याकरता हे कृपानिधे, हे दयाळा, आपला आत्मज्ञानाचा बोध करून वर काढ. अंगामध्ये भूताचा संचार झाला म्हणजे तो मनुष्य अचावाचा बडबडत सुटतो. त्याला पाहून पंचाक्षरी अक्षदा मंत्रून त्याच्यावर टाकतो. त्याप्रमाणे पंचमहाभूतांचा संचार अगोदरच झाला होता. त्यात कृष्णवियोगरूप संबंध अंगात शिरल्यामुळे उद्धव लेकरू अगदी झडपडून गेले. तेव्हा उद्धवाला झपाटा झाल्याचे निमित्त करून लोकांमध्ये तो अहम नावाचा मुसोबा शिरला होता. त्याला काढून टाकण्यासाठी कृष्णरूप पंचाक्षरी निघाला. त्या अहम महिषासुराला काढून टाकण्यासाठी यदु अवधूत संवाद कथेच्या मंत्राक्षता मंत्रून श्रीकृष्ण त्या भूताला झाडीत आहे. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला, आता तू आपले मन सावध कर. ह्या मृत्यूलोकामध्ये येऊन आपणच आपला उद्धार करून घेतला पाहिजे. खरे पाहू गेले असता या परमार्थाला माता पिता साह्य करू शकत नाही. पुत्रबंधू, कन्या किंवा कांता हे कधीच साह्य होत नाही. परमार्थाला व्याही साह्य होत नाही. शेवटी जावईही साह्य करत नाही, तर तो आपल्या देहात राहून विवेक करीत असतो. तोच आपण आपल्याला
सहाय्य होतो. मुमुक्षु मार्गातील तत्वविचार करणारे सज्ञान लोक कार्यकारणाचा विचार करून आपल्याच बुद्धीने हा संसार तरून जात असतात. नित्य कोणते व अनित्य कोणते याचा विचार करून त्यागाच्या द्वारे अनित्याला सोडून देतात आणि नित्य असते त्याच्या स्वहितासाठी मोठ्या संतोषाने व स्वेच्छेने अंगीकार करतात. नित्यत्वाने जे शिल्लक राहते तेच माझे चिद्वन स्वरूप होय हे लक्षात ठेव. साधकांचे साधनही तेच, म्हणून तेही अनन्यत्वाने आपणच ते तत्व अशा भावनेने त्यांचे चिंतन करीत असतात. याप्रमाणे माझी दृढ भावना भावित गेल्याने कीट भृंग न्यायाने ते मीच होऊन जातात व आपणच आपला उद्धार करतात. पक्षुपक्षादी योनीमध्ये सुद्धा हित कशात आहे व अनहित कशात आहे याचे ज्ञान असते. मग मनुष्याच्या देहात ते कसे असणार नाही? ते सहज स्फुरद्रूप असते हे लक्षात ठेव. मी देहाने जे कर्म करतो त्याने तरेल किंवा नाही हे ज्याचे त्याला आपल्याला ठिकाणी स्फूर्तीच्या रूपाने कळतच असते. अशुभ वासना सोडून देऊन जो विषयाची कल्पनाही मनात आणत नाही तो आपणच गुरु होऊन नरकाच्या यातना चुकवतो हे लक्षात ठेव. जो गर्भावस्था व जन्म यांना कंटाळतो, मरण्याचा ज्याला उभोग येतो, जन्ममृत्यूच्या नाशाविषयी ज्याच्या मनामध्ये तळमळ लागून राहते, स्त्री पुरुषांविषयी ज्याच्या मनात मोह वसत नाही, आयुष्यकाळाने ग्रासले तर आपले खरे हित अजून कशातच दिसत नाही, अशा विचाराने त्याला रात्रंदिवस झोप नसते. विचार कर की तुझ्याच देखत तुझी बाल्यावस्था काळाने ग्रासून टाकली, तारुण्याने शिखर त्याने गिळून सोडले आणि आता तो वार्धक्याभोवती घिरट्या घालत आहे. वार्धक्य केवळ जाळे आहे, पण त्याच्याही मागे काळ लागतच आहे. आयुष्य हे अशा प्रकारे झपाट्याने व्यर्थ जात आहे हा आपला घात जगाला कळत नाही. क्षणोक्षणी काळ व्यर्थ चाललेला आहे. परमार्थाने साधन तर काहीच होत नाही. त्यामुळे जन्ममरणाचा भोवरा हा अनर्थ पुढे दिसत असतो. स्वर्ग, नरक, कर्म व ब्रह्म या चारही गोष्टी मनुष्यत्वामुळेच प्राप्त होत असतात. याकरता पापकर्म सोडून देऊन मोक्षधर्माचाच स्वीकार केला पाहिजे. अरे रे, नरदेह हा मोक्षाचा वाटा असून तो व्यर्थ जात आहे ना, ही गोष्ट त्याला शल्यासारखी हृदयामध्ये सलते, म्हणून तो विषय व्यापार विसरून जातो. अनित्यपणाचा प्रत्यक्ष लक्षणानेच संसार हा नाशवंत असल्याचे दिसून येते, म्हणून तो त्यात आसक्त होत नाही. या मृत्यू लोकाच्या भोगाविषयी तो विरक्त होतो. याप्रमाणे परलोकाच्या सुखाचेही अनुमान बांधून तेही नश्वरच आहे, त्यातही पतनच आहे हे लक्षात आणून त्याचाही मनाला स्पर्श होऊ देत नाही. भगवान केव्हा कृपा करील, संसाराचे बंधन केव्हा तुटेल, ज्याच्या योगाने परमार्थ प्राप्त होतो असा तो आत्मबोध केव्हा लाभेल, हे श्रीहरी लवकर धाव, या दिनावर दया कर. हे भक्त कैवारी श्रीकृष्णा, या संसार सागरातून माझा उद्धार कर. याप्रमाणे पाण्याशिवाय जसा मासा तळमळतो तसा आत्मज्ञानासाठी तो तळमळत असतो. भक्तिप्रेमाच्या उसळ्यांवर उसळ्या घेत असल्यामुळे देहसंरक्षणाचीही त्याला मुळीच शुद्ध राहत नाही. कोणी न कळल्यामुळे नरदेहाला मुकले, कोणी नास्तिकपणामुळे त्याची उपेक्षा केली, कोणाला ज्ञानाच्या गर्वाने ग्रासून टाकले आणि कोणी विषयालाच भुलून पडले, कोणी साधनाच्या अभिमानाने ठकले गेले, कोणी करू करू असे म्हणता म्हणता मरण पावले, कोणी करता करता आडमार्गातून घुसून भलतीकडेच वावले आणि करणे जेथल्या तेथेच राहिले. मनाला विवेक कळला तरी विषय वासना सुटत नाही, त्यामुळे संताप उत्पन्न होऊन तो नारायणाचे चिंतन करतो. कृष्ण उद्धवाला म्हणतो, विवेकासह वैराग्य ज्याला उत्पन्न होते तोच विषये करून आपणाला आपण गुरु होतो असे जाण. त्याच्या बुद्धीला मीच विवेकाचा प्रकाश देतो आणि त्या विवेकाचे तो आपल्या मनामध्ये आत्मभोग जाणतो. ज्याचा जसा भाव असतो त्याचा मी देवही तसाच होतो, यात तीळ मात्र संशय धरू नकोस. हे पहा उद्धवा, याला केवळ बुद्धीच निर्मळ पाहिजे तरच आत्मबोध तत्काळ सफळ होतो. अशा प्रकारे वैराग्याने पूर्ण भरलेला व विवेकाने युक्त असा
जो धैर्यवान पुरुष असतो तो सांख्याचा व योगाचा विचार करतो. त्याला अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाची प्राप्ती तत्काळ होते. ज्या नरदेहामध्ये विवेक राहतो त्यांना आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. जे सर्व शक्तिमान तत्व आहे तेच त्यांना हळूहळू दृष्टीगोचर होत असते. ज्याच्यापासून सर्व शक्ती उत्पन्न होतात ते सर्व शक्तीला शक्ती देणारे आहे, परंतु ते सर्व शक्तींनाही कळत नाही. अशा स्वरूपाला ते पाहतात. हे उद्धवा, काय काय आणि किती किती गोष्ट म्हणून तुला सांगाव्यात. ह्या सृष्टीमध्ये मी अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली, परंतु मला नरदेहाचीच फार आवड, कारण तो देह धारण करणारे जीव तात्काळ मद्रूप होऊ शकतात. मी काही शरीरे एका पापांचीच केली, 2 पापांची शरीरे तर पुष्कळच केली, काही 3 पायांची केली, ती तर मौजेची दिसतात. चतुष्पाद प्राणी तर फारच सुंदर दिसतात. सर्पादी प्राण्यांना मी पायच दिले नाहीत. किती अनेक पायांनी चालणारे आहेत. अशी नाना प्रकारची शरीरे मी घडलेली आहेत. अशी पृथ्वीवर मी निर्माण केलेली शरीरे किती आहेत, त्यांचा अंत नाही. पण ते प्राणी मला कर्त्याला ओळखीत नाहीत. म्हणून मतिमंद होत मज कर्त्यांची प्राप्ती होण्यासाठी म्हणून मी आपल्या अंशाने ज्ञानशक्ती प्रकाशित करून मनुष्य शरीर निर्माण केले. ज्या देहाने मला पावतात त्या देहाची मला फार आवड. म्हणूनच वेद नरदेहाचे वर्णन करतात आणि देवही नरदेहाची इच्छा करतात. अनेक युक्तींच्या विचाराने लोक ह्याच नरदेहाने मला पावतात. अशी नरदेहाची असलेली प्रीती श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितली. नरदेहाला येऊन ते कर्त्यांचा शोध करतात. जो मी त्रिभुवनाची उत्पत्ती, स्थिती व संहार करणारा परमेश्वर, त्या माझ्या बुद्धीच्या अनुमानाने विचार करतात. पण ते अनुमान व त्यापासून निष्पन्न होणारे ज्ञानही जडच असते, कारण त्या ज्ञानाला प्रकाशित करणारा स्वयंप्रकाश मी त्याहून निराळा आहे. अशा लक्षणाने मला ते जाणतात. पण अशा प्रकारची कितीही अनुमाने केली तरी मी काही त्यांना वश होणारा नव्हे. जर तो कोणी अभिमान सोडून माझे स्वरूप पाहू लागतात त्यांनाच माझ्या स्वरूपाचा साक्षात अनुभव येत असतो, हे लक्षात ठेव. ज्याची सर्व आशा नाहीशी होते तोच सावकाशप्रमाणे ब्रह्मस्वरूपाला पोचतो. त्यानेच कलिकालाची झगडण्याकरता कास धरली म्हणून समजावे. तोंड हे तर स्वतः सिद्ध असतेच, पण निर्मळ आरसा असेल तर ते त्यात दिसेल. त्याचप्रमाणे बुद्धीला विवेक प्राप्त झाला म्हणजे नरदेहामध्ये आत्मा भासू लागतो. याविषयीचा एक जुना इतिहास आहे, तो मी आता तुला सांगतो. यदू आणि अवधूत या दोघांचा हा संवाद साधकांना ज्ञानसाधनरूप आहे. श्रीकृष्ण आनंदाने म्हणाला, उद्धवा, आमचा यदू म्हणजे जो पूर्वज होऊन गेला त्याने अवधूताबरोबर ब्रह्मज्ञानासंबंधी सुंदर संवाद केला होता. तो यदू राजा कसा होता म्हणशील तर क्षत्रिय ज्ञातातील जणू काय सूर्यच. इतर नृपतिरूप चंद्राच्या प्रकाशाला तो आपल्या तेजाने दिपवत असे. त्याने अवधूताकडून गुरुची लक्षणे श्रवण केल्यामुळे सायुज्यता मुक्ती त्याच्या हाताला आली. तीच प्रार्थना कथा आता मी तुला सांगतो. आत्मतेजाने प्रकाशणारा आणि ब्रह्मानंदाने डुलत असणारा कोणी एक अवधूत येत असलेला यदूने पाहिला. यदूने त्या अवधूताच्या स्वरूपाचे बारीक निरीक्षण केले. त्याने यज्ञोपवीत धारण केलेले त्याच्या दृष्टीस पडले. त्यावरून तो ब्राह्मण असून ब्रह्मवेत्ता असावा अशी त्याची खात्री झाली. यदू हा वनामध्ये क्रीडा करण्याकरता गेला असता हा अवधूत निर्भय आणि निशंकपणाने वागणारा त्याला समोरच येत असलेला दिसला. आतला प्राण तो बाहेर निघू देत नव्हता. अशी प्राणपणाची समता धारणा न धरताच त्याची आपोआप झालेली होती. त्याचे पाहणेही नवलाचेच होते. दृश्यपणाने दृश्य पाहणे त्याला कळत नव्हते. तो सर्वांगाने देखणे झालेला असून दृष्टेपणानेच तो दृश्य पाहत असे. मी एक वनात फिरणारा अशी त्याच्या मनाला जाणीवच नव्हती. श्रमदृष्टीच्या योगाने त्याला सर्वत्र व्यापकपणा चाललेला होता. कर्म, कार्य आणि कर्ता ही सारी तो आपण स्वतःहून बनून राहिलेला होता. क्रियेने शपथ घेऊन जीवाभावाने लिंबलोणच उतरलेले होते. देहावर अहंता ठेवली होती. तो देह मिथ्या ठरताच ती अहंता पळून गेली.
त्या नित्य विवेकरूपी होमामध्ये एकदम ब्रह्माग्नीच प्रज्वलित झाला. त्याने 4ही आश्रमांची घरे जाळून त्याला निराश्रमीच करून टाकले. त्या आश्रमामध्ये शास्त्रश्रवणाविधीची पोथी होती, ती जळून खाक झाली. तिची राखसुद्धा हाती लागली नाही. विधिनिषेधाच्या पैजा व पंचायतन देवपूजा यांची राख रांगोळी झाली. संचित क्रियमाण कर्माची पुंजी होती, तीही जळून खाक झाली. याप्रमाणे तो अवधूत ब्रह्मनंदाने डुलत असणारा व निजसुखाने झुलत राहणारा येत असलेला यदूने पाहिला. सर्व संकल्प विकल्परहितपणाची विभूती त्याने सर्वांगाला लावलेली होती, म्हणूनच त्याला अवधूत असे म्हणावयाचे. एरवी तो ब्राह्मणच होता. सभोवताली असलेला सारा प्रपंच त्याने आत्मबोधाने धुवून टाकला होता, म्हणूनच त्याला अवधूत म्हणावे. एरवी तो एक विख्यात ब्राह्मण होता. अहम जो धुतो तोच अवधूत, तोच योगी आणि तोच पुनीत होय. जो अहंकारग्रस्त असतो तोच जन्मकर्मामध्ये पतित होतो म्हणून समजावे. त्या अवधूताच्या देहाला वार्धक्य यावे तर देहाला मुळी देहत्वच नाही, तेव्हा वार्धक्य येणार कोठून? वार्धक्याला मुळी शिरकावच नाही व हेच तारुण्य कायम राहण्याचे मूळ कारण होय. आणखीही त्याची लक्षणे आहेत. त्याचे नित्य नवे असणारे ज्ञान मळत नाही. तो ते नित्य नवेपणानेच भोगीत असतो, म्हणून तो नेहमी तारुण्याने अगदी मुसमुसलेला होता. आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने त्याने द्वैत्याला जिंकले असल्यामुळे तो आता निःसंशयपणाने वावरत होता. त्याला भय म्हणून कोठेच कसलेही वाटत नव्हते. अशा प्रकारे अवधूताच्या लक्षणांचा निश्चय झाला व तो आत्मज्ञानाने पूर्ण आहे असे वाटले. त्यामुळे यदूच्या मनामध्ये त्याच्याविषयी पूज्यबुद्धी निर्माण होऊन त्याच्यावर अनिवार्य श्रद्धा बसली व नम्रपणा उत्पन्न झाला. राजाचे चित्त प्रसन्न झाले व त्याने त्यास साष्टांग दंडवत घालून अत्यंत नम्रतेने भक्तिपूर्वक हात जोडून प्रश्न केला. यदू म्हणाला, स्वामी, धर्म कर्म आचरून किंवा यमनियम साधूनही जी बुद्धी प्राप्त व्हावयाची नाही, ती अपूर्व बुद्धी मला आपल्यामध्ये दिसून येत आहे. आपण सर्व कर्मामध्ये तर कुशल दिसता, परंतु काही एक न करता निश्चल असता. आत्मज्ञानामुळे अकर्त्यात्मबोध आपल्या ठिकाणी बांधला आहे आणि त्यामुळेच बहुतेक बालकाप्रमाणे आपली स्थिती दिसून येते. आपण बालासारखे वागता, पण बलबुद्धी मात्र आपणापाशी नाही. आपण सर्वथा सर्वत्र आहात असे मला वाटते. या मृत्यूलोकामध्ये येऊन नरदेह मिळून आपल्यासारखी त्याची सार्थकता केलेली इतरांपाशी दिसत नाही. या लोकातील लोक बहुत करून धर्मार्थ कामाचीच इच्छा करणारे आहेत, म्हणून त्या विषयाचेच ज्ञान ते अवश्य प्राप्त करून घेतात. आम्ही स्वधर्म पाळतो म्हणतात, स्नानसंध्येची कीर्ती मिळवतात आणि शेवटी द्रव्यासाठी गायत्रीचे फळ देऊन टाकतात. आम्ही वेदोक्त यज्ञ करतो, वेदमार्गाची स्थापना करतो असे म्हणून शेवटी स्वर्गाची इच्छा धरून ते एक उदरनिर्वाहाचेच साधन करून सोडतात. कोणी आम्ही सर्व कर्मनिष्ठ आहोत असे म्हणून दर्भ, मृत्तिका व पाणी यांचा नाश करतात, पण वेळेला एखादा याचक आला असता त्याला मुठभर भीकही घालीत नाहीत. ढोंगी लोक आपला लौकिक वाढवण्यासाठी वैष्णव दीक्षा घेतात आणि झकपक देवाची पूजा करून दोहो हातांनी शंख वाजवून दाखवतात. आयुष्यदान देणारे पुण्यपुरुष आपल्याला वैद्य व अहिंसक म्हणवितात, परंतु स्थावर जंगमादी सर्व जीवांच्या हत्या करून यशाचे स्तोम मिळवतात. आपली कीर्ती वाढवावी म्हणून कोणी कोणी तुळापुरुषदान करतात. ते लोक मळमूत्राने भरलेला देह द्रव्याबरोबर तोलतात, परंतु परमार्थाच्या इच्छेने कोणी कवडीसुद्धा खर्चित नाही. मूर्ख लोकांना ही कशी भुरळ पडते पहा. ते खरा स्वार्थ विसरून जातात. पूर्वी पेरून ठेवलेला द्रव्यलोक नशिबात नसलेले लोक लक्ष्मीची पूजा करतात, पण लक्ष्मीचा पती जो श्रीहरी त्याचे हे अभागी भजन करीत नाही. विश्वाचा गुरु जो श्रीहरी त्याची लक्ष्मी ही पत्नी होय. तिचा जो जो अभिलाष करून राखून ठेवतो, हरीची पत्नी हरीला देत नाही, त्यांना हरी नरकात घालतो.
रोगाचा नाश होऊन आयुष्य मिळावे म्हणून सूर्याची उपासना करतात, परंतु देह हा नश्वर आहे याची आठवणही नसते. त्यामुळे आत्मस्वरूपाची विस्मृती घडते. अशा प्रकारे आयुष्याकरता, कीर्तीकरता व द्रव्यांकरताच लोक भजनी लागलेले आम्ही पाहतो. परंतु स्वामी आपले मोठे नवल दिसले की आपण परब्रह्म स्वरूपात संलग्न होऊन राहिला आहात. विषयाचा जोर विलक्षण असतो, त्यामुळे मिथ्या भ्रमांचे लोक आहेत. ज्ञानाची साधने साध्य करून विषय सुखाची इच्छा करतात. वेदात वार्तिकाच्या वाक्पटुत्वाने अद्वैत ब्रह्माचे प्रतिपादन करतात, पण शेवटी पोटासाठी त्या ज्ञानाचा ते विक्रा करतात. त्याचे आश्चर्य किती वर्णावे बरे. कोणी आपल्या योगज्ञानी म्हणून लोकांमध्ये वायू कोंडून दाखवतात व डोळे मिटून ध्यानस्थ बसतात, पण मनामध्ये मात्र विषयांचे चिंतन. याप्रमाणे ज्ञानिष्ठी लोक अनेक प्रकारची साधने साध्य करून मूर्ख बनतात, पण आपण मात्र आत्मसुखच संपादन केले हे मात्र अलौकिक होय. याप्रमाणे हे अवधूत स्वामी आपण जीविताला तृणप्राय करून सोडले असून व सर्व लोकांना तुच्छ करून अगदी आत्महितालाच गाठ पातली आहे. आपण आत्मानंदाने तृप्त होऊन हृदयामध्ये शांत झाला आहात असे आम्हाला दिसते. त्याची लक्षणेही ऐकावीत. आपण सर्वज्ञ आहात, परंतु ते ज्ञातेपण आपण दिसू देत नाही. आपण काही करीतही नाही व काही इच्छितही नाही. आपली आत्मशक्ती जडत्वाची आहे असे लोकांस दाखवितात. आपण सर्वथेय स्वस्थ असलेले दिसतात, परंतु तुमच्या अंगात कसलीच विकलता नाही. हे अंगाने अव्यंग असल्यामुळे स्वरूपानेही फार शोभिवंत दिसतात. ज्ञान हे एकटेच असते, त्याच्याबरोबर दुसरे कोणीच नसल्यामुळे ते परदेशी झालेले होते. ते तुमच्यामध्ये शिरून राहिले, म्हणूनच तुम्हाला कवी ज्ञानी हे पद आले. तुम्ही करून अकर्ते झाला आहात, हीच तुमची दक्षता आहे. तुम्ही ब्रह्मरसाने परिपूर्ण असे रसाळ भाषण करता, ते माधुर्य अमृताला कसेच्या येणार. आपण ब्रह्मरस प्राशन करून ब्रह्मानंदाने मक्त झाला आहात. त्या योगे उन्मत्त होऊन तुम्ही कोणाला नजरेतच आणत नाही. आपण सदा सर्वदा आत्मस्वरूपामध्ये जागृत असतात, म्हणून हे माझे आणि ते तुझे असे म्हणत नाही. हेच आपणापाशी असलेले वेड मात्र जगाला नेहमी दिसत असते. आपण आत्मज्ञानाने तृप्त झाला असून ब्रह्मानंदाने निवला आहात. ती लक्षणेही आपल्यापाशी स्पष्ट दिसून येत आहेत. कामलोभरूपी दवाग्नीमध्ये जळत असलेले तिन्ही लोक आमच्या डोळ्यांना दिसत आहेत. त्यातून सुटलेला कोणीच दिसत नाही. परंतु हे अवधूता, आपण मात्र ह्या दवाग्नीमध्ये असूनही पोळत नाही. ही तुमची अक्षोभ्यता मोठी आश्चर्यकारक आहे. ती आम्हाला कधीही कळणार नाही. दोहो थडीला वणवा लागला असता हत्तीने गंगाजळामध्ये बुडी दिली म्हणजे त्याला अशा अग्नीच्या झळा लागत नाहीत. त्याचप्रमाणे आपणही दुःखमुक्त आहात असे दिसून येते. शीतोष्णादी द्वंद्वे आपल्याला शिवत नाही. आपण ब्रह्मस्वरूपामध्ये निश्चय राहिला आहात. याकरता हे दयाळा, हे कृपामूर्ती, आपणास थोडीशी विनंती करतो. आपण ब्रह्मवेत्ते ब्राह्मण असून आत्मानंदाने परिपूर्ण आहात. त्या आनंदाचे कारण काय ते मला स्पष्ट करून सांगावे. आपण देहात असून विदेह स्थितीने वागता. आपल्याला विषय स्पर्शसुद्धा करू शकत नाही. इतका अलिप्तपणा आपल्याला कोणत्या रीतीने प्राप्त झाला? आपल्याला राजाची भीड नाही, श्रीमंताची चाड नाही. दिनाचे भाषण मात्र गोड मानता आणि त्याचे मनोरथ आत्मज्ञान देऊन पूर्ण करता. असे आपण अगदी कृपाळू आहात. आपण दुःखर्त्याचे बंधू असून दिनांचे दयाळू आहात. तसेच निजात्म भावाने भावार्थी लोकांचे भक्तवत्सल आहात. याप्रमाणे श्रीकृष्ण यदूचे भाषण मोठ्या आवडीने सांगू लागतात. तो उद्धवास म्हणाला, सावधान चित्ताने हा बोध हृदयामध्ये धारण कर. तो श्रीपती आपल्या मुखाने यदूच्या भाग्याचे वर्णन करू लागला. यदुराजा ब्राह्मणांचा मोठा भक्त असून सत्वशील होता. तसाच तो अत्यंत बुद्धिमान व श्रद्धाळू होता. भगवद्भाग्याचे भाग्यवंत असलेला तो अवधूत यदूला भेटला. तेव्हा आपल्या कल्याणाकरता अत्यंत नम्र होऊन यदूने त्यास विनंती केली. मधुपर्कविधीने त्याची पूजा करून
मृदू मधुर वाणीने त्याने प्रार्थना केली तेव्हा अवधूताला अत्यंत संतोष होऊन तो प्रेमाने बोलू लागला. क्षीरसागर उचंबळावा किंवा कृपारूप मेघ गरजू लागला अथवा आत्मसुखाची तुतारी वाजावी त्याप्रमाणे तो ब्राह्मण बोलू लागला. हे राजचूडामणी ऐक, तू यदुकुलदीपातील सूर्यच आहेस. तुझी वाणी मोठी धन्य आहे. तू आपल्या गुणांनी मला तृप्त केलेस. राजा असून सात्विक सिद्ध लक्षणांनी युक्त अथवा सिद्ध लक्षणे ओळखणारा असा पृथ्वीवर तू एक आहेस. दुसरा कोणी दिसत नाही. तू जो प्रश्न केलास तो सुंदर गुणयुक्त आणि उत्तमातला उत्तम असा आहे. तू स्वानंदाने कारण विचारलेस ते मी तुला यथार्थ सांगतो ऐक. हे राजा, गुरुशिवाय आत्मप्राप्ती कधीच घडत नसते. ते गुरुही मी तुला यथार्थ रीतीने सांगतो. आत्मबुद्धीच्या विचारात गुंतलो असता मी अनेक गुरु केले. ज्या ज्या प्राण्यामध्ये जे जे सद्गुण दृष्टीस पडले त्या त्या गुणापुरता तो गुरु मी केला. बुद्धीने त्या त्या गुणांवर स्वीकार केला आणि निजधैर्याने त्याची धारणा केली. त्यामुळे मी मुक्त झालो आणि अशा स्वेच्छेने फिरत असतो. हे राजा, संसारातून तरुण जाण्याला मुख्य सद्बुद्धी पाहिजे. दुसऱ्या उपायाचा तेथे रिघाव नाही. मग व्यर्थ कष्ट सोसण्यामध्ये काय अर्थ? ज्याच्यापाशी सद्बुद्धी नसते तो संसाराला आंदण दिलेल्या दासीसारखाच होय. रात्रंदिवस हजारो दुःख भोगीत असता त्याला क्षणाचीही विश्रांती मिळत नाही. ज्याच्या हृदय मंदिरात सद्बुद्धी नसते त्याच्या मनामध्ये वैराग्य कधीच उत्पन्न होत नाही. मग तरणार कशाने? विवेक म्हणून कसला तो स्वप्नामध्ये सुद्धा पाहत नाही. वैराग्याच्या बरोबर सद्बुद्धी मिळाली म्हणजे तिच्या पुढे संसार विचार काय करणार? ती त्याचे एका घावामध्ये 2 तुकडे करून टाकील. आधी संसार म्हणून काही एक असला पाहिजे तरच त्याच्या नाशाकरता खटाटोप केला तर चालेल. पण जो मनुष्य विवेकाच्या गावात शिरतो त्याचा संसार नाहीसाच होतो. संसार नाशाचे खरे कारण म्हणजे शिष्याची प्रज्ञाच होय. तिचे बळ कायम असले की संसार हा मृगजळवत होऊन जातो. मी जे गुरु सांगेन म्हणतो ते मी आपल्या बुद्धीच्या निवडीप्रमाणे सांगणार आहे. त्याचा ग्राह्याग्राह्य विचार करून ग्राह्याचा स्वीकार करावा व त्याज्याचा त्याग करावा. तेच मी आता मराठी भाषेने सांगेन. ते नीट लक्ष देऊन ऐक. त्याच्या योगाने शिष्याची ग्राहक शक्ती स्पष्टपणे दृष्टोपत्तीत येईल. आता त्या बुद्धीची लक्षणे दृष्टांताच्या रूपाने सांगतो. सूप, चाळण व रांधण चूल ह्याप्रमाणे बुद्धीचा उपयोग करावा. चाळणीमध्ये जे जे पडते त्यातील खरे सूक्ष्मतत्व खाली सांडते आणि गुणदोषाचे खडे मात्र त्याच्या पोटात राहतात व खडबड खडबड करीत असतात. अशा स्थितीचा त्याग करावा. तसे न केल्यास गुणदोषांचे खडे पोटात ठेवल्यास स्वार्थाची निश्चित हानी होईल. पण सुपाची स्थिती निराळी असते. भूस, कोंडा अथवा कचरा वगैरे ते टाकून देते आणि अस्सल बीज आपल्या पोटामध्ये धरून ठेवते. स्वतः वैराग्याने तापणे व आपल्या गुणांची अपलकाला परिपक्व करणे हा स्वभाव चुलीचा होय. हे वीर्या, अशा प्रकारे ह्या दोन्ही स्थिती निश्चय करून धारण कराव्यात म्हणजे हातच्या आरशाप्रमाणे परमार्थही आपोआप हाती येतो. यदूला तो ब्राह्मण म्हणाला, मी जे लक्षण सांगितले त्यावर लक्ष ठेवून नीट ऐकत जा. ज्याचा जो जो गुण मी घेतला तो मी गुरु केला. याप्रमाणे गुरु अगणित झाले. ते इतके की सारे जग गुरूंनीच भरलेले मला दिसत आहे. ज्याचा मी गुण घेतला तो सहजच माझा गुरु झाला. पण ज्याच्यातील दोष पाहून मी त्याग केला तोही पण माझा गुरुच झाला. अशा रीतीने गुणग्रहण आणि दोषत्याग या दोन्हीमधील समान भावाने दोघांकडेही गुरुपणाच आला. राजा, आता तू सुद्धा विचार करून पहा म्हणजे तुलाही सारे जग गुरुमय दिसेल. अशा रीतीने सावकाश पाहिले असता सारे जगच गुरु दिसू लागते. हेच साधन ज्याच्यापाशी असते तोच परमार्थाला साधतो. असे हे अचाट सांगितलेले ऐकून तुला मोठे कचाट वाटेल. याकरता श्रेष्ठ म्हणून मी ज्यांना गुरु मानले त्यापैकी मुख्य सांगतो ते ऐक. माझे सारे गुरु सांगतो त्यांच्या संख्येचे प्रमाण
24 आहे. त्यांची नावे मी सावकाशपणे सांगतो ते तू ऐक. पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी, जल, चंद्र आणि 7वा तो सूर्य, 8वा कपोत तोही ऐकून ठेव. अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, भृंग, हरिण, मासा, पिंगला, नावाची वेश्या, टिटवी आणि मूल, कुमारी, बाण करणारा लोहार, सर्प, कांततणी, कुंभारीण, माशी इतके मिळून 24 गुरु होत. 25वे तत्त्व हे परब्रह्म ते प्राप्त होण्यासाठी या 24 गुरूंची उपासना केली पाहिजे. विचाराच्या युक्तीने व आत्मबुद्धीने या गुरूंचे भजन करावे. आत्मज्ञान हृदयात नीटपणे ठसावे म्हणून आत्मविचारानेच रात्रंदिवस अनेकांना गुरुत्व देऊन आत्महिताकरता त्यास मी गुरु करून घेतले. कोणत्या युक्तीने, कोणत्या विचाराने, कोणत्या गुणासाठी कोणता गुरु केला तोही माझा निश्चय सविस्तर ऐक. मी निर्मल विवेकचक्रवर्ती राजराजेश्वरा गुरूंची संख्या जेवढी होती ती मी तुला सांगितली. त्यांच्यापाशी घेण्यासारखे जे जे गुण होते ते मी आपल्याच युक्तीने शिकलो आणि मग विकल्पाची भ्रांती सोडून देऊन आत्मस्थितीला पोहोचलो. नहुषाचा पुत्र ययाती, ययातीचा पुत्र यदू, ह्या वंशपरंपरेने यदूला नहुषनंदन असे म्हणतात.